नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, या चॅनलवर मी फक्त आणि फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. आणि माझं अजून एक चॅनल आहे, त्याचं मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेनच. पण आज आपण या लेक्चरमध्ये किंवा ह्या चॅनलवर जे स्पीकिंगचे जे कन्सेप्ट आहेत तेच आपण पाहत असतो. आणि आजचा जो कन्सेप्ट आहे बघा, फ्लुएंट इंग्लिश बोलायला शिका. म्हणजे तुम्हाला एकदम फ्लुएंटली बोलायचं असेल, म्हणजे एकदम न थांबता न अडखळता जर असं इंग्रजी बोलायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला इंग्रजीचे कन्सेप्ट हे क्लिअर असणं गरजेचे आहेत. बघा, आजचा जो कन्सेप्ट आहे आधी मराठीत सांगतो. लागतं, लागलं आणि लागणार. या आधीच्या 2 सेशनमध्ये आपण लागतं, लागलं हे पाहिलेले आणि आता ह्याच्यामध्ये काय पाहणार आहोत, लागणार. पण पूर्ण डिटेल्स मध्ये पहिल्यापासून तुम्हाला सांगेन. बघा, माझं ग्रामरचं चॅनल आहे, त्याचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास. या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. बघा, ज्यावेळेस आपण मराठीमध्ये असं म्हणतो की, बघा आधी मराठीत सांगतो, 2 तास लागतात, 2 तास लागले, 2 तास लागणार. आता ही झाली एक वाक्यरचना. आता हे बनवण्याचे पण एक स्ट्रक्चर आहे, राईट. नंतर ह्याच्यानंतर काय, दुसरी वाक्यरचना, मला 2 तास. आधी समजून घ्या मराठीमध्ये, मला 2 तास लागले, मला 2 तास लागला. आता इथं काय होतं पहिल्या ह्याच्यामध्ये की फक्त 2 तास लागतात. नंतरच्या ह्याच्यामध्ये काय झालं, मला 2 तास लागतात. ह्याच्यामध्ये काय झालं, तुम्हाला मला म्हणजे मला, मी च जे मला होणार, च आम्ही म्हणतो त्याचा आम्हाला होणार. म्हणजे सब्जेक्ट इथं तुमचे काय ऍड झालेले आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये आहे का, नाही. तर मग बघा, त्याच्यासाठी तुम्हाला काय, इट टेक्स, लक्षात घ्या, इट टेक्स ची रचना असते. तुम्ही टेकचे 3 फॉर्म पाहिले असतील, टेक, टूक, टेकन. इथं याचा अर्थ होतो घेणे, बरोबर, क्रियापदानुसार. पण ज्यावेळेस तुम्ही इथं वापरणार इट नंतर टेक, तर त्याचा अर्थ होतो लागणे. लक्षात घ्या, काय लागणे. मग ते काळानुसार तुमचे चेंजेस होतात. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर यूज केलं तर लागतात, आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये यूज केलं तर लागले, आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये म्हणलं तर लागणार. इथला हा अर्थ तुम्हाला घ्यायचा नाही. हा वाला इट नंतर टेक्स आला तर त्याला हा वाला अर्थ तुम्हाला घ्यायचा आहे, लक्षात घ्या. ओके, आता याचं सूत्र पाहू, मग तुम्हाला ह्या रचना कशा बनवायच्या ते तुम्हाला सांगतो मी. बघा, तुम्हाला सूत्र एकदम बारीक अक्षरात लिहून देतो. पहिल्यांदा काय, तुम्हाला इट टेक चे रूप, काय, इट टेक चे रूप. नंतर आहे मी, हिम, अस. नंतर कालावधी, शब्द. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप. आता वाक्यरचना पाहूया. पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला, त्याची वाक्यरचना पहा. इट टेक्स, आता ह्याच्यामध्ये आपण हा वाला भाग घेत नाहीये, डायरेक्टली कालावधी दर्शवतो. इट टेक्स 2 hours, काय, म्हणजे 2 तास लागतात. आणि 2 तास लागले तर काय, इट टूक 2 hours, काय, इट टूक 2 hours म्हणजे 2 तास लागले.
आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये म्हणलं तर पहा, हे तुमचं काळानुसार चेंज होणार. इट इट विल टेक 2 hours. म्हणजेच काय, 2 तास लागणार. हे लक्षात आलं तुमच्या? हे जर लक्षात आलं तर हे नंतरचे 3 वाक्यरचना पण तुमच्या लक्षात येऊन जातील. बघा, ह्याच्यामध्ये काय केले की आपण हा वाला भाग यूज नाही केला. इट टेक नंतर डायरेक्टली काय घेतलं आपण, कालावधी दर्शक शब्द म्हणजे इट टेक्स. मग त्याचा अर्थ हा झाला. आता पहा, हे मी फोरचं तुमचं पुसून लक्षातच्या वाक्यरचना तुम्हाला सांगतो. हे लक्षात आलं असेल अशी मी आशा करतो. बघ, मला 2 तास लागतात. आता ही वाक्यरचना कशी बनवणार? हे तुमचं वाक्य येतं सिंपल प्रेझेंट टेन्स. पहिल्यांदा काय सांगितले नियमामध्ये, इट टेक. आता हे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणून इथं काय येणार तुम्ही, इट टेक्स. त्याच्यानंतर काय, कर्त्याची द्वितीया. आता इथं मला म्हणलं तर काय, मी, म्हणजे इट टेक्स मी. त्याच्यानंतर काय, कालावधी दर्शक म्हणजे 2 hours, म्हणजे मला 2 तास लागतात. त्याच्यानंतर जर तुम्हाला वाक्य वाढवायचं असेल तर क्रियापदाचं पहिलं रूप, इट टेक्स मी 2 hours टू फिनिश धिस वर्क. म्हणजे हे काम संपवायला मला 2 तास लागतात. आता हेच वाक्य आपण आता सिंपल पास्ट टेन्स मध्ये बनवू. काळानुसार तुमचं इथं चेंजेस. इथं आलं तुमचं फर्स्ट फॉर्म आणि त्याला एस किंवा इएस. इथं डायरेक्टली वर्बचं सेकंड फॉर्म. इट टूक मी 2 hours टू फिनिश धिस वर्क. म्हणजे मला 2 तास, खालचं, मला 2 तास लागले. त्याच्यानंतर आपण जर हे ऍड केलं तर मग काय वाक्याचा अर्थ होईल, मला हे काम संपवायला 2 तास लागले. आलं लक्षात? आता त्याच्यानंतर काय आहे तुमचं सिंपल फ्युचर टेन्स. काळानुसार चेंजेस. हा, इथं काय होईल, इट नंतर विल क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे इट विल टेक मी 2 hours टू फिनिश धिस वर्क. आता इट विल टेक मी 2 hours एवढ्याचा अर्थ काय, मला 2 तास लागणार. त्याच्यानंतर जर टू फिनिश धिस वर्क जर हे ऍड केलं तर मग अर्थ काय, मला हे काम संपवायला 2 तास लागणार. आलं लक्षात? आता हे झालं तुमचं सिंपल फ्युचर टेन्सचं. आता ह्याच्यामध्ये आपण ह्या टेक्स म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पण याचा अर्थ पाहिलाय. त्याचं हे लेक्चर घेतलंय मी त्यावरही. नंतर सिंपल पास्ट टेन्स यावरही लेक्चर घेतलंय. आता आपण पाहणार होतो सिंपल फ्युचर टेन्स. म्हणजे मी दोन्हीचं तुम्हाला एक्सप्लेन केलं, तिन्हीचं तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. बघा, इट विल टेक घेतलं तर काय होणार, लागणार. आता ह्या वाक्यरचना पाहूयात आपण, तुमच्या लक्षात येऊन जाईल बऱ्यापैकी. ओके, बघा पहिली वाक्यरचना याची काय, मला शाळेत जायला 2 तास 20 मिनिटं लागणार. काय, मला शाळेत जायला 20 मिनिटं लागणार. तर मग ही वाक्यरचना तुम्ही कशी बनवणार इंग्लिश मध्ये? बघ, इट विल टेक मी 20 minutes टू गो टू स्कूल. बघा, इट विल टेक ह्यानुसार घेतलं आपण काळानुसार. त्याच्यानंतर मग तुमचं मी ही अस म्हणजेच कर्त्याची द्वितीया. त्याच्यानंतर कालावधी दर्शक शब्द, नंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि जे काय पुढलं ऑब्जेक्ट असेल ते असेल. ओके, म्हणजे मला शाळेत जायला 20 मिनिटं लागणार. ओके, त्याच्यानंतर पहा, असा बंगला बांधायला वर्षानुवर्षे लागते. असा बंगला बांधायला वर्षानुवर्षे लागते. बघा, इट विल टेक years टू build such
सच बंगलो. आपल्याला तिथे पोहोचायला 3 तासांपेक्षा जास्त वेळ लागेल. आपल्याला तिथं पोहोचायला 3 तासांपेक्षा जास्त वेळ लागेल. पहा, इट विल टेक. आता इथं तुम्हाला काय अस वापरायचंय, म्हणजे आपल्याला. इट विल टेक अस मोर दॅन 3 hours 3 hours टू गेट देअर. त्यानंतरच पहा, मला हे काम पूर्ण करायला 2 तास लागतील. ठीक आहे, ते आधीच घेतली मी वाक्यरचना. बघा आता याचं प्रश्नार्थीमध्ये ट्रक रिकामा करायला किती वेळ लागेल. सुरुवातीला काय करायचंय, प्रश्नार्थक शब्द म्हणजे हाऊ लॉंग. नंतर आहे तुमचं विल म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यानंतर करता, नंतर टेक, हाऊ लॉंग विल इट टेक म्हणजे किती वेळ लागेल, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप टू अनलोड ट्रक आणि क्वेश्चन मार्क म्हणजे ट्रक रिकामा करायला किती वेळ लागेल. बघा, लागेल, लागतात, लागणार आणि लागले, ह्याला मराठीमध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, इट टेक्स, इट टूक आणि इट विल टेक. त्याच्यानंतर तुम्हाला एक कर्त्याची द्वितीय घ्यायची, त्यानंतर कालावधी दर्शक शब्द कुठलाही असू द्या, त्यानंतर तुम्हाला अजून वाक्य पुढे वाढवायचं असेल तर टू लावून पुढे क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचंय. पहा, ह्या सेशनमध्ये किंवा ह्या लेक्चरमध्ये तुमचा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. हे जर कन्सेप्ट तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला फ्लुएंटली 100% बोलता येणार, ही गॅरंटी आहे. जर ह्या सेशन मध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.